नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि थोडा गाजणारा आहे. जे नियमितपणे लो प्रेशर विशाखापट्टणमहून भुवनेश्वर इथून निर्माण होऊन ते मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, गुजरात आणि राजस्थान असंच पाकिस्तानकडे जे जात असतं त्याने किंचितसं एक 300 ते 400 किलोमीटर महाराष्ट्राकडे जास्त झुकल्यामुळं बऱ्यापैकी महाराष्ट्राला लाभ झालेला आहे, होत आहे. सततधार पाऊस चालू आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका मुसळधार अशा पद्धतीची रिपरिप पाऊस रात्रभर चालूच आहे 30 तारखेचा. आणि मित्रांनो, आता हे काय जास्त वेळ राहणारा आनंद नाही. हा पाऊस कशा पद्धतीने कमी होईल किंवा वाढेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होईल याची मी सविस्तर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता सध्या जे ॲक्टिवेट असलेलं लो प्रेशरचं केंद्रस्थान हे नागपूरला आहे, त्याचा मध्य. परंतु त्याचा झुकाव हा खाली दक्षिणेकडे जास्त आहे. त्यामुळं आपल्याला लक्षात येत असेल, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सध्याचा त्याचा परिणाम म्हटलं तर विदर्भातील अकोला, वाशिमपर्यंत, मराठवाड्यातला वाशिम आहे, शेगाव आहे, अमरावती, तसेच खाली नांदेडपर्यंत त्याचा पूर्ण परिणाम आहे. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सध्या चालूच आहे. रात्र पैऱ्याची गेलेली आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला तसं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि त्याचा खास जास्त ऑरेंज अलर्ट जर म्हटलं तर बीड आणि नांदेडच्या मध्ये अतिशय जोराचा पाऊस चालू आहे. तसेच मित्रांनो, बीड जिल्हा पूर्ण पावसाचा चालू आहे. काही प्रमाणात आष्टी वगैरे त्या बाजूला थोडा कमी जरी त्याचा जोर असेल तरी तिथं रिपरिप का होईना चालूच राहील. खाली लातूरपर्यंत आहे. लातूरलासुद्धा येलो अलर्ट आहे. लातूर परत धाराशिवपर्यंत आहे त्याचा परिणाम. धाराशिव मित्रांनो, बार्शी जो आहे सोलापूरचा, बार्शीला सुद्धा कमी प्रमाणात पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरी अधूनमधून कोसळत राहत आहेत. आणि ही परिस्थिती आज दिवसभर राहणार आहे. म्हणजे 31 तारखेचा दिवस आज घराच्या बाहेर पडू नये. मी या गोष्टी, जे तालुके, जे जिल्हे मी सांगतो त्याकडे लक्ष द्या. आणि धाराशिव जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग, बार्शीकडली जी बाजू आहे सोलापूरची, दक्षिण नाही उत्तर सोलापूर समजा, थोडक्यात उत्तरेकडला भाग सोलापूर जिल्ह्याचा, बार्शी, करमाळा, इंदापूरपर्यंत तो भाग, तसेच खाली लातूरकडली बाजू म्हणजे तुळजापूरकडली बाजू, त्या बाजूलासुद्धा जोराचा पाऊस चालू राहील. तसेच उजनी लाभ क्षेत्र जे काय पुणे जिल्ह्याचा भाग आहे, पुणे जिल्ह्यात जरी हेवी रेन नसेल तरी तिथं मध्यम ते जोरदार सरी सातत्याने कोसळत राहतील. सातारा आहे, कोल्हापूर आहे, बेळगाव आणि विशेषतः कोकणातसुद्धा हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडत राहणार आहे. जोरदार पाऊस नाही. घाट माथ्यावर थोड्याफार सह्याद्रीचा जो घाट आहे त्या वरती पठारावर खूप जोराचा बी नाही, मध्यम स्वरूपाच्या रिपरिप चालू राहील. उत्तर महाराष्ट्रात नाशिकपर्यंत येलो अलर्ट आहे. इकडं वापीपर्यंत समजा, गुजरातच्या सुरत वगैरे त्या भागात नंदुरबार, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरलासुद्धा अतिशय भयान परिस्थिती, ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस चालूच राहणार आहे. संभाजीनगर ते जळगाव दरम्यान अतिशय धोक्याचं वातावरण आहे. आणि मित्रांनो, ही स्थिती कशा पद्धतीने पुढे सरकते याच्यावर मी बारीक लक्ष देऊन आहे. रडारच्या, सॅटेलाईटच्या व्ह्यूजचं आपण प्रत्येक तासाला त्याचं निरीक्षण करून काय विशेष बदल असेल तर विश्लेषणावर व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मित्रांनो, आता हे परिस्थिती पहाटेची आहे. पहाटे तो पाऊस थोडा खाली आणखी जास्त झुकेल आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी जास्त भागात ॲक्टिव्ह होऊन तो खाली पुण्यापर्यंत त्याचा जोर
येणार आहे. पुण्यातला जो काय जुन्नर वगैरे तालुका आहे, खेड, जुन्नर, दौंड, अकोला, अकोले, घोटी वगैरे हा परिसर खूप जोराच्या पावसाचा असेल आणि तो परत मनमाड, मालेगाव, कोपरगाव हे उत्तर महाराष्ट्रातील भाग आहे. नगर जिल्ह्यातील काय अहमदनगर, अहिल्यानगर, कन्नड वगैरे अतिशय धोक्याची परिस्थिती आहे. सकाळ आज तिथं खूप बेकार असणार आहे. घराच्या बाहेर कुणीही पडू नये. खाली पुण्यातला सुद्धा पाऊस तसाच आहे. वडूज वगैरे खाली सांगली, सातारा त्या भागात इस्लामपूरपर्यंत वाढतो आहे आणि पंढरपूरला सुद्धा म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आज सकाळी जोराला लागतील काही वेळ आणि 10 वाजल्यानंतर ते वातावरण हळूहळू डिस्पोज होऊन करमाळा, परांडा, बार्शी हे सुद्धा स्थिती थोडी हलक्या ते मध्यम सरीत कोसळणारे आहेत. इथं एवढं धोक्याचं वातावरण नाही. जामखेडपासून पुढे जो भाग आहे बीडचा आणि अहिल्यानगरचा त्या बाजूला अतिशय जोराचा पाऊस आहे. अहिल्यानगरपर्यंत त्याचे झळ पोचेल येलो अलर्ट, ऑरेंज अलर्टची. आणि मित्रांनो ते लवकरच महाराष्ट्रातून बाहेर निघणार आहे. आज दुपारी 1 वाजता त्याची परिस्थिती आणखी थोडी व्याप्ती वाढेल आणि पुणे जिल्ह्यातील जो भाग आहे बाजूचा लवास्यापर्यंत त्याचा जोर आलेला असेल. मुंबईला सुद्धा मुसळधार पाऊस चालू होणार आहे आज दुपारी. दुपारनंतर मुंबईमध्ये सुद्धा अतिशय धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ती परिस्थिती अशी गुजरातच्या कोपऱ्याला जाऊन ती नेहमीच्या रूटकडे झुकत आहे. त्यामुळे आज सायंकाळी महाराष्ट्रातला पाऊस बऱ्याच अंशी घटलेला असेल. काही ठिकाणी नितळा म्हणून रिपरिप येऊ शकते आणि मित्रांनो त्याचा कहर परत जवळपास तुमच्या लक्षात येईल. तो लो प्रेशर नागपूरचा कशा पद्धतीने गुजरात आणि राजस्थान त्या बाजूला झुकतो आहे मुंबईपर्यंत. आणि मित्रांनो महाराष्ट्रातला पाऊस हा हळूहळू ही सायंकाळची स्थिती आहे. सायंकाळी बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झालेला असेल आणि संध्याकाळी काही ठिकाणी क्लिअर चांदणं दिसेल. पाऊस हा फक्त उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणातच संध्याकाळी आज राहण्याची शक्यता दिसते. मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे थोड्याफार प्रमाणात ऑगस्टमध्ये पाऊस हा रजाच घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अनेक जर आता ही शेवटची सिस्टीम असेल अशी स्थिती आहे जी लो प्रेशर घटण्याची शक्यता मी म्हणालो होतो, तो शेवटच्या लो प्रेशरनेच थोडं दक्षिणेकडे झुकून महाराष्ट्राचं भलं केलेलं आहे. तर मित्रांनो रात्री गुजरातमध्ये मात्र हाहाकार राहील. माझ्या अहमदाबादच्या वापी, अहमदाबाद, बडोदा तसेच सुरतपासूनच तेथील बांधवांनी तिथं शहरामध्ये सुद्धा म्हणजे अशी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ते पाकिस्तानच्या बाजूकडे जात आहे. हळूहळू ते कराचीकडे जाण्याची शक्यता आहे. जोधपूरपर्यंत त्याची व्याप्ती आहे राजस्थानच्या. आणि महाराष्ट्रात मात्र पाऊस हा बऱ्यापैकी 1 ऑगस्टला सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे. वातावरण वादळानंतरची शांतता जशी असते तसं 1 ऑगस्ट राहण्याची शक्यता आहे. पाऊस हा शेवटचा हात मारत आहे. बऱ्याच लोकांना वाटलं असेल की दादानी पाऊस उघडणार सांगितलं आणि आज अचानकच सगळ्या वातावरणात काय बदल झाला. तर त्या ठिकाणी जवळपास 350 ते 400 किलोमीटर दक्षिणेकडे त्या वादळाची दिशा बदलल्यामुळे ही स्थिती घडलेली आहे. मित्रांनो आता जवळपास आपल्याला पाऊस हा अतिशय कमजोर झालेला दिसतो आहे. हा ऑगस्टच्या जवळपास मित्रांनो काही ठिकाणी वगळलं तर ऑगस्टचा पहिला आठवडा थोडा घटलेला दिसतो आहे आणि परत बघूया पुढच्या आठवड्यात कशी स्थिती राहील. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस. आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.